हे कटलेट बघा केवढे कुरकुरीत बनवून तयार झाले, तितकेच आतून मऊ आणि चविष्ट बनवून तयार होतात. नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बटाटा पोह्यांपासून मस्त असे चटपटीत झटपट तयार होणारे कटलेटची रेसिपी बघणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्रतीक्षा रेसिपीला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर इथे कांदा पोह्यांसाठी जे आपण पोहे घेतो ते मी ते 1 कप घेतले. 2 पाणी स्वच्छ धुतल्यानंतर साधारण 10 ते 15 सेकंदसाठी पाण्यामध्ये ठेवलेत. आता हे भिजत ठेवूयात. एका भांड्यामध्ये 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटा मी किसून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 10 मिनिटांसाठी छान हे पोहे भिजून तयार झालेत. आता तेही या भांड्यामध्ये काढलेत. यामध्ये बारीक चिरलेला शिमला मिरची, कांदा आणि काही वाटाणे घेतलेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा धने पूड आणि अर्धा चमचा कसुरी मेथी अशी हातावर चोळून यामध्ये घालायची आहे. इतर जर कुठल्या भाज्या आवडत असतील तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये बारीक चिरून टाकू शकता. आता सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेतलंय. यामध्ये छान बाइंडिंग येण्याकरता साधारण 2 चमचे इथे मी कॉर्नफ्लोअर वापरते. याऐवजी बेसन पीठ किंवा मैदाही घेऊ शकता. चटपटीत चव हवी असेल तर यामध्ये आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबाचा रसही पिळला तरीसुद्धा चालेल. आता हे मिश्रण तयार आहे टिक्की बनवण्याकरता. अर्धी वाटी पाणी घेऊन त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर मी मिक्स केलं आहे. आता हे आपल्या टिक्कीवर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकीकडे मी ब्रेड क्रम्स घेतलेत जेणेकरून टिक्की छान कुरकुरीत होईल. तर टोस्ट जर असतील तर ते तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता किंवा ब्रेडच्या जर कडा असतील त्या तव्यावर हलक्याशा गरम करून किंवा उन्हामध्ये वाळून त्या जर मिक्सरला फिरवला तर सहजपणे ब्रेड क्रम्स तयार होतो. तर छोटंसं मिश्रण आता घेऊन ते छान हातावर गोल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं आपल्याला हे प्रेस करायचं, चपटं करायचं आणि त्यानंतर जर कडेने याला तडे गेले असतील तर ते व्यवस्थित सरळ करून घ्यायचे. अगदी सोप्या आकाराची अशी इथे मी गोल आकारामध्ये टिक्की बनवून घेतली आहे. आता ह्या कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये ही टिक्की आपल्याला छान बुडवून घ्यायची आहे. ओलसर झाली की ताबडतोब आपण ही ब्रेड क्रममध्ये डीप करणार आहोत. छान याला ब्रेड क्रमची कोटिंग द्यायची आहे. ब्रेड क्रम्समुळे ना टिक्की जी आहे किंवा कटलेट जे आहे ते छान कुरकुरीत असे बनवून तयार होतात. सर्व मिश्रणाच्या तुम्ही टिक्क्या बनवून घेऊ शकता आणि झटपट अशा कॉर्नफ्लोअरच्या पाण्यामध्ये घोळवून आणि ब्रेड क्रम्ब लावून अशा सहजपणे झटपट तयार करता येतात. आता ह्या आपण ना तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. तर पॅनमध्ये तेल गरम करून घेतले मध्यम आचेवर. मिडियम टू हाय फ्लेम ठेवायची. तेल थोडंसं जास्तीचं तापलेलं असावं कारण पोहे भिजलेले आहे, बटाटे उकडलेले आहे. जर कमी तापलेल्या तेलामध्ये जर का ही टिक्की तळून घेतली तर ती ऑइली होऊ शकते, खूप जास्त तेल पिते, तेलकट होते. त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवर आणि मीडियम टू हाय तापलेल्या तेलामध्येच आपल्याला ही टिक्की चांगली खरपूस किंवा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर उलटपलट करून दोन्ही बाजूनी छान खमंग अशी ही टिक्की मी आता फ्राय करून घेतली आहे. काढून घेऊया आणि अशाच पद्धतीनं सर्व टिक्क्या इथे तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे गरमागरम तयार आहे पोहे बटाट्यांची टिक्की किंवा याला कटलेट म्हणू शकता. छान कुरकुरीत बनवून तयार होते, आतून मऊ आणि अतिशय चविष्ट आहे. टोमॅटो केचपसोबत मी ही सर्व केलेली आहे. यावर मी थोडासा चाट मसाला भुरभुरून घेणार आहे, ऑप्शनल आहे. आवडत असेल तर टाकू शकता. चाट मसाल्यामुळे छान चटपटीत चवही येते. रेसिपी नक्की करून बघा. केल्यानंतर कशी झाली किंवा कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. लहान मुलांसाठी खास करून ही रेसिपी तुम्ही नक्की करू शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.